आत्ता जर मी सांगितलं कुणालाही की अस्खलितपणे 5 मिनिटं मराठीमध्ये बोला, एकही शब्द हिंदी नको, एकही शब्द इंग्रजी नको, शक्य आहे? किती जणांना शक्य आहे हे? आणि सरकारने असा युक्तिवाद केलाय की मुलं लहानपणी लवकर ग्रास्प करतात. लहानपणी खूप ग्रास्प करतात. मग लहानपणी ग्रास्प करतात तर मातृभाषा कुठं का नाही केली अजून ग्रास्प? भाषा अस्मिता म्हणून नव्हे तर आपल्याला आलं पाहिजे ना ती मराठी. हिंदी आणा, आणखी 10 भाषा आणा उद्या, तो मुद्दा नाही. मुद्दा आपण मराठी पहिल्यांदा सक्षम करतो आहोत का? त्यामुळे आई जी भाषा शिकवते ती मला चांगली समजलीच पाहिजे. मराठी सुदृढ करण्यासाठी, मराठी चांगली पक्की करण्यासाठी काय करतोय आपण? काहीच करत नाहीये. मुलं शिकतात ऑटोमॅटिकली, हिंदी शिकतील. इंग्रजी सक्तीची करायची गरज लागली का पहिलीपासून? विरोध करणं हे अपेक्षित नाही, विरोध कशाला करतोय हे पडताळून पाहायला पाहिजे त्याच्या पाठीमागे. महाराष्ट्र सरकारचं पहिलीपासून 3 भाषा लागू करण्याचं धोरण आहे. पहिली भाषा असेल मराठी म्हणजेच मातृभाषा, दुसरी भाषा असेल इंग्रजी भाषा आणि तिसरी भाषा असेल हिंदी भाषा. तर ही तिसरी भाषा लादल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा कसा परिणाम होईल आणि यामागे काही राजकीय अजेंडे आहेत का, या आणि यासारख्या अनेक पैलूंवर आज आपण न्यूज अनकटच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत उत्तम कुमार इंदोरे सर. सर पत्रकार आहेत, त्यांनी विविध नामांकित वृत्त संस्थांमध्ये देखील काम केलेलं आहे. सर लेखक देखील आहेत. नमस्कार सर, तुमचं न्यूज अनकटमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की हे त्रिभाषा धोरण नेमकं काय आहे आणि याला महाराष्ट्रातून सर्व स्तरावरून इतका विरोध का होतो? महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेनं हे धोरण अवलंबलं की पहिलीपासून विद्यार्थ्यांना मराठी बरोबर हिंदी सक्तीचं करावं. हिंदी भाषा शिकवली जावी. इंग्रजी तर शिकतातच मुलं आणि हिंदी शिकवली जावी. तर स्वाभाविक आहे विरोध होणं. त्याचं कारण असं आहे की मुळात आपला पाया जो आहे, आपली मातृभाषा जी मराठी, ती मराठीच आपली पक्की नाही. त्यात इंग्रजीचं काय बागुलबुवा सातत्यानं भीती असते मुलांना. कुठेही जा महाराष्ट्रात इंग्रजी, आता कॉन्व्हेंटच्या शाळा निघाल्यात किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळा निघाल्यात, पालक चांगले इंग्रजी सफाईदार बोलतात म्हणून मुलांना इथं हा भाग वेगळा ठेवला. तरी देखील अनेक ग्रामीण भागातल्या अशा शाळा आहेत किंवा ग्रामीण भागातली अशी अनेक गावं आहेत की जिथे इंग्रजी हा अजूनही भीतीचाच भाग आहे. मग तोच एक जर बागुलबुवा असेल आपल्या डोक्यावरती आणि मराठी नीट येत नसेल तर आणखी तिसरं हिंदी कशाला? त्यामुळे विरोध होणं स्वाभाविक आहे आणि तो विरोध झालाच पाहिजे. त्याची काही कारण आहेत ते आपण पुढे पाहूयाच. परंतु हिंदी हे आत्ता किंवा पहिलीपासूनची गरज नाहीये असं माझं प्राथमिक मत आहे. सरकारने पहिला निर्णय काढला की हिंदी भाषा ही कंपल्सरी असेल. त्याच्यानंतर महाराष्ट्रातला विरोध पाहून त्यांनी सांगितलं की दुसरी कुठलीही भाषा 20 जणांपेक्षा जास्त जर मुलं सहमत असतील तर तुम्ही घेऊ शकता. तर पहिलीपासूनच ही भाषा कंपल्सरी करणं कितपत योग्य आहे? फार सुंदर प्रश्न विचारला तुझ्या की मुळातच या सगळ्या गोष्टी त्यात परत आता पळवाट काढली त्यांनी, पळवाटच म्हणेल मी. त्याचं कारण असं, हो तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात जर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांचा जर अभ्यास केला तर असंख्य अशा शाळा आहेत की ज्यांचा एकूण पट सुद्धा 20 नाहीये. मग तिथं आता हा नवीन नियम आणखी तुम्ही आणलाय आणि म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्हाला ती हिंदी सक्ती लादायचीच आहे का? बरं, हिंदी मुळात आता त्यात परत गोंधळ करतायत काही लोक की सरसकट हिंदी भाषेला विरोध नाहीये, हिंदी भाषा म्हणून विरोध नाहीये. हे जो तिसरा ऑप्शन जो दिलाय ना त्याला विरोध आहे लोकांचा. कारण विरोध करणाऱ्यांमध्ये हे 3-4 टप्पे आहेत, त्याचाही साकल्याने मी मांडणी करील. पहिला मुद्दा असा आहे की सरसकट विरोध करायचा म्हणून करणारी माणसं आहेत. बरोबर. नंबर दुसरा जो वर्ग आहे तो की हिंदी नको, मराठी इंग्रजीवर आमचं किंवा मराठीवर आमचं प्रेम आहे, मातृभाषा प्रेमी आहोत म्हणून मग हिंदी नको आणि इंग्रजी नको. हा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग असा आहे की ज्याचा हिंदी भाषेला विरोध नाहीये. भाषा काय कितीही शिका तुम्ही. माझी पंतप्रधान एक आपले होते PV नरसिंहराव, त्यांच्या 14 भाषा अवगत होत्या आणि त्या फ्लुएंटली बोलायची सुद्धा. अनेक असे मंडळी आहेत भाषा तज्ज्ञ आहेत की अनेक भाषा त्यांना फ्लुएंटली प्रभावीपणे प्रभुत्व आहे त्यांचं, अशा पद्धतीने येतात. भाषा शिकण्याला या तिसऱ्या वर्गाचा विरोध नाहीये. विरोध यासाठी आहे की तुम्ही मुळात पहिल्यांदा मराठी पक्की करा आणि मग हिंदीचं हे करा. मुळात तुझा प्रश्न होता की पहिलीपासूनच का, तर पहिलीपासून नको आहे. त्याचं कारण असं, अनेकांचा युक्तिवाद असाही आहे की
लोण्या काय मातीचा गोळा असतो त्याच्यावरती हिंदी शिकू शकतो तो मातृभाषेबरोबरच. पण तसं नाहीये. ते इतकं तुम्हीच म्हणता मातीचा गोळा आहे, इतकं कोमल आहे, इतकं नाजूक आहे, त्याच्या मेंदूवर किती किती तुम्ही टाकणार आहात. बरोबर. त्याला घरातून त्याच वेळेला पहिलीपर्यंत तो ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याचं ज्युनियर केजी, सिनियर केजी, अजून काय काय सगळं झालेलं असतं. घरून आईवडिलांच्या प्रचंड अपेक्षा असतात. त्याला काहीतरी लहानपणी पहिलीत जाईपर्यंतच त्याच्याकडनं इतक्या अपेक्षा उंचावलेल्या असतात की नाही तुला हेच व्हायचंय. बरोबर. मी तो 3 इडियट्स मधला एक डायलॉग आहे ना, तो आमिर खान म्हणतो त्याला, गमतीने सांगतो की बच्चा तू अंदर ही रे बाबा, बाहर बहुत रेस है, तू डॉक्टर बनना है, इंजिनियर बनना है. म्हणजे ह्या पालकांच्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत. मग त्या मातीच्या गोळ्यावर तुम्ही किती आणखी लादणार आहात. त्यामुळे हे चुकीचं समर्थन अजिबात करू नका की पहिलीपासून हिंदी केले की हिंदी फ्लुएंट होईल. मराठी इतकी वर्ष आपण शिकतोय. मी एक उदाहरण देऊ इच्छिल. मराठीचे काही प्राध्यापक माझ्या पाहण्यात आहेत की ज्यांचं मराठी फ्लुएंट नाहीये, त्यांना 2 ओळी स्वच्छ शुद्ध प्रमाण मराठी लिहिता येत नाहीत. ही जर प्राध्यापकांची, म्हणजे सरसकट नाही, याला असंख्य सन्माननीय अपवाद आहे, पण काही मंडळी अशी आहेत. तर असं असेल, त्यांचंच जर मराठी चांगलं होत नसेल तर बाकीच्यांची काय कथा. मग तुम्ही मराठी बळकटीकरणासाठी काय मार्ग निवडत आहात. हा 3ऱ्या ग्रुपचा अजेंडा आहे. आणि म्हणून तुम्ही हिंदी सक्तीचं नको बाबा, ज्याला शिकायचं त्याला शिकू द्या ना. आम्ही कुठं अडवलंय. बरोबर. मला शिकायची किंवा माझ्या मुलाला शिकायची, शिकू द्या. सरसकट हिंदी सक्तीची करू नका. हा त्या 3ऱ्या वर्गात. हे ते 3-4 वर्ग समाजामध्ये पडलेत आणि त्यामुळे सरसकट सध्या विरोध त्यासाठी होतोय. हिंदी भाषेला विरोध नाहीये, माझाही हिंदी भाषेला विरोध नाहीये. कितीही भाषा शिका, शिकायला हरकतच नाही. कारण भाषा शिकणं हे अधिक समृद्ध होण्याचं लक्षण आहे असं मी वैयक्तिकरित्या मानतो. कारण तुम्ही जितक्या भाषा शिकता तितक्या तुम्ही संस्कृती शिकत जाता, तितकं तुम्हाला समृद्ध होता येतं. बरोबर. त्यामुळं भाषेला विरोध नाहीये, असूही नये. तो या अशा पद्धतीच्या अजेंड्याला विरोध आहे. आणि आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रातच प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळी बोलीभाषा आहे. तर ती बोलीभाषा त्या मुलांना आधी शिकणं, त्याच्यानंतर शाळेत गेल्यावर प्रमाण भाषा शिकणं, म्हणजे ती मराठी, परत इंग्रजी शिकणं, हिंदी शिकणं, हे खरंच मुलाला पेलवणार आहे का, हा सुद्धा विषय आहे. आपण 20% नियम लावतो, त्याच्यानंतर 20 नंतर आपण दुसरी भाषा घेऊ शकतो. पण महाराष्ट्रातली मुलं दुसरी भाषा का शिकतील जे त्यांना हिंदी जर त्यांना परिचित असेल तर मग यावर काय मत आहे. कारण आडोबाजूनी मला असं वाटतंय की हिंदी घुसवण्याचा प्रयत्न होतोय. ओके, बरोबर आहे. अगदीच महत्वाचं विधान केलंयस तू की हिंदी घुसवण्याचा प्रयत्न. कारण हिंदी हा असा भाग आहे ना, ही अशी भाषा आहे की तुम्ही कालांतराने ती शिकताच. महाराष्ट्रात राहा किंवा भारतात कुठेही राहा, आपल्याला ऑटोमॅटिक येते. आपण साधं किराणा दुकानात एखादं लहान मूल जरी गेलं तर त्याच्याशी हिंदीत संवाद सुरू, भैया मुझे दूध दे दो, भैया मुझे क्या शक्कर दे दो. तो डायरेक्ट तो माणूस, दुकानदार मराठी असो की हिंदी असो, तो सुरुवातच आपण हिंदीत करतो. भाजीवाल्याशी हिंदीत बोलायला सुरुवात करतो. तुम्ही लांब नाही, समजा फोन आला ट्रू कॉलर किंवा याच्यावरती कॉलर, याच्यावरती कुठल्याही कंपनीचा असो, बँकेचा असो, आपण सुरुवात हिंदीतच करतो. पुढची माणूस अस्खलित मराठी बोलत असतं, खरं तर त्याला मराठी येत असतं, पण आपण मराठीत सुरू करतो का? नाही करत, आपण हिंदीत सुरू करतो. त्यामुळे हिंदी सक्ती करण्याची किंवा हिंदी लहानपणापासून शिकवण्याची किंवा अभ्यासक्रमात लावण्याची खरं तर गरज नाही. ती ऑटोमॅटिकली शिकत जाणारी भाषा आहे, कारण ती आपली शेजारी भाषा आहे. समजा आपल्या शेजारी बंगाली राहत असतील तर कालांतराने आपण बंगाली बरेच शब्द माहिती होत जातात आपल्याला. तमिळ असेल माणूस तर तमिळही शिकत जातो. त्यामुळे तो तुझा पहिला प्रश्न होता की ते गरजेचं आहे का, तर ते नाही गरजेचं. हिंदी आपल्याला ऑटोमॅटिकली येऊ शकते. आता इंग्रजी तशीच येते. म्हणजे ज्यांचं लहानपणापासून जे इंग्रजी शिकलेले नाहीत पालक, ते सुद्धा आता वातावरणच इतकं सुंदर झालेलं आहे किंवा वातावरणच अशा पद्धतीचं कॉर्पोरेट झालंय तर ते बऱ्यापैकी इंग्लिश पण बोलतात. बरोबर. मग हिंदीची काय गरज आहे. आणि सरकारने असा युक्तिवाद केलाय की मुलं लहानपणी लवकर ग्रास्प करतात, त्याच्यामुळे त्यांना पुढे ते फायदेशीर ठरेल. तर याबाबत काय मत आहे तुमचं? हा, मी मगाशी ओझर सांगितलं तुला की लहानपणी खूप ग्रास्प करतात. मग लहानपणी ग्रास्प करतात तर मातृभाषा कुठं का नाही केली अजून ग्रास्प? मराठी मातृभाषा आहे ना आपली, ती लहानपणी नव्हे, पहिलीपासून शिकत नाही. ती आई बाबांशी बोलायला लागल्यापासून शिकतो मुलगा किंवा मुलगी. पहिला शब्द आपण आई उच्चारतो, बाबा उच्चारतो, मामा उच्चारतो. तेव्हापासून जर आपण मराठी शिकतो आहोत, म्हणजे साधारणतः 1-2 वर्षाचे असल्यापासून, तरी सुद्धा आपल्याला प्रमाण शुद्ध व्यवस्थित मराठी बोलता येतं का? नाही. आता जर मी सांगितलं कुणालाही की अस्खलितपणे 5 मिनिटं मराठीमध्ये बोला,
एकही शब्द हिंदी नको, एकही शब्द इंग्रजी नको. शक्य आहे? किती जणांना शक्य आहे हे? मग जर आपण मराठीवर कमांड लहानपणापासून शिकवतोय ना, त्यामुळे सरकारचा हा जो दावा आहे ना, तोही मला वाटतं तथ्यहीन आहे. कारण हे मान्य आहे की लहान मुलं जास्त ग्रास्प करतात, पण ग्रास्प करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत ना तुमच्याकडे, त्यांना देण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. जे तुम्ही मागे काही मूल्य शिक्षणाचे तास सुरू केले होते, कितपत मूल्य शिक्षण देणं शक्य झालंय आतापर्यंत शाळांमध्ये, याचा अभ्यास केलाय का? कितपत मूल्य संस्कार देणं शक्य झालंय? ते जर शक्य झालं असतं, काही वर्ष उलटली ना तो अभ्यासक्रम, किंवा कुठल्याही शाळांमध्ये सुरुवातीला 1 तासभर मूल्य शिक्षणाचा असतो, तो सुरू करून आता बऱ्यापैकी बरीच वर्ष उलटली. ती मुलं मला वाटतं तरुण आता झालेली आहेत, किंवा हे रस्त्यावर जाता येताना तरुण मुलांचे शब्द कानावर पडतात आपल्याला, शिवाय दुसरं काय ऐकू येतं का? मग जर आपण लहान मुलं ग्रास्प करतात म्हणजे काय देतोय आपण ते ठरवायला लागेल आपल्याला त्याच्या प्रायोरिटी ठरवायला लागतील. आणि आता शारीरिक शिक्षणाचा पण तास कमी केलाय. मग बौद्धिक तर क्षमता महत्वाची आहेच मुलांची, तशी शारीरिक सुद्धा महत्वाची आहे. अगदी महत्वाचं आहे की फिजिकल फिटनेस महत्वाचा आहेच ना. तुम्ही लहानपणापासून फक्त बौद्धिक ग्रास्पिंग चांगलं आहे म्हणून तुम्ही किती त्याच्यावर लोड टाकणार? मुळातच आता होमवर्क म्हणजे गृहपाठ इतके भरमसाठ असतात, मुलं 4-4 तास करतात, क्लासला जातात, तरी सुद्धा ते उरकत नाही. आता तुझा जो मुद्दा आहे की शारीरिक शिक्षणाचा, फिजिकल फिटनेस नसेल तर तो या सगळ्या गोष्टी, ही सगळी आव्हानं, ही सगळी संकट, ही सगळी प्रचंड तीव्र स्पर्धा झेलू शकणार आहे का? नाही. शारीरिक शिक्षणाचं का तुम्ही हे करताय? मग शारीरिक शिक्षणाचा तास मी तर म्हणतो 1 सोडून 2 असलं पाहिजे. त्याचं फिजिकल, त्याला व्यायाम कसा करावा हे त्याला पैसे देऊन जिम मध्ये थोडं मोठं झाल्यावर जायची गरज नाही, किंवा मैदानं आता कमी झाली आहेत. शहरात राहणाऱ्या मुलांचा, विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा आहे, अनेक सोसायट्यांमध्ये खेळायला मैदानं नाहीत, मग ती शाळांमध्ये असतात उपलब्ध. मग तो शाळांमधला जर शारीरिक शिक्षणाचा वेळ वाढवला तर त्याचं फिजिकल फिटनेस, शारीरिक त्याची क्षमता तिथे वाढेल ना. बरोबर. ते इतकं संतुलन साधता आलं पाहिजे. बौद्धिक क्षमता आहेच आहे, तुम्ही वाढवा, त्याबद्दल काही वाद नाही. काय द्यायचं बौद्धिकता? पण मूल्य शिक्षण द्या, मूल्य संस्कार द्या, असंख्य गोष्टी शिकवण्यासारख्या आहेत. ट्रॅफिक रूल्स पाळायचे हे आपल्याला शाळेत शिकवलं जात नाही असंख्य शाळांमध्ये, जी गरज आहे. आज प्रत्येकाला इतकं ट्रॅफिकमध्ये चालताना 3 पांढरे पट्टे, जे पांढरे पट्टे ओढलेले असतात, त्याच्यावर गाडी उभं केल्याशिवाय आपलं समाधानच होत नाही. त्यातही जर ट्रॅफिक पोलीस नसेल तर आपण क्रॉस करून निघूनच जातो. हे शिक्षण देण्याची गरज नाही का? हे सक्तीचं करावं असं का वाटत नाही सरकारला? बरोबर. या बेसिक गोष्टी आहेत ना. किंवा अनेक वडीलधाऱ्यांशी चांगलं वगैरे, हे तर सगळ्या समजा आता काय गुंडाळून ठेवण्याच्याच गोष्टी झाल्यात. ते तर बेसिकली शिकवायलाच पाहिजे, ते आलं पाहिजे. या असंख्य गोष्टी आहेत ना सक्ती करण्यासारख्या. बरोबर. ती नाही होत. आणखी एक मला महत्वाचा मुद्दा तुमच्या माध्यमातून आवर्जून मांडायचा आहे की अनेक मुलं म्हणजे ग्रॅज्युएट होतात, सगळं होतात, परंतु बँकेमध्ये अकाउंट खोलायला गेले की त्यांना बँकेचा अकाउंटचा फॉर्म भरता येत नाही, स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरता येत नाहीत, कुठल्याही ऍडमिशनचा फॉर्म भरता येत नाही इंग्रजी मधला असलेला. या गोष्टींचंही शिक्षण दिलं पाहिजे ना. ठीक आहे, पहिलीपासून नका देऊ, पण 5वी पासून तरी बेसिक शिक्षण असं देण्याची खूप गरज आहे की जी तुम्ही म्हणता ना मुलं ग्रास्प करतील, तर ते लहानपणापासून शिका. व्यावहारिक शिक्षण द्या. बरोबर. ते उगाच काहीतरी आडून, मगाशी फार सुंदर शब्द वापरला, घुसडण्याचा प्रयत्न ना, हे नका घुसडू. हे अजेंडे असे राबवायची काही गरज नाही. मुलं शिकतात ऑटोमॅटिकली, हिंदी शिकतील. इंग्रजी सक्तीची करायची गरज लागली का? पहिलीपासून इंग्रजी शिकत गेले, काही दिवसांनी फ्लुएंटली इंग्रजी बोलतील अनेक मुलं, अनेक पालकही. हिंदीचंही तसंच आहे. भले ठीक आहे, सुरुवातीला बंबईया हिंदी बोलतात, काही नाही बोलतायत, पण ज्याला त्याच्यामध्ये काम करायचंय किंवा ज्याला संवाद, चांगलं कम्युनिकेशन स्किल कमवायचंय, तो शिकतोच भाषा. बरोबर. आणि मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचं असं मत आहे की 1ली ते 4थी पर्यंत सर्व शिक्षण मातृभाषेत दिलं गेलं पाहिजे. यावर काय वाटतं? अगदीच स्वागतार्ह विधान आहे त्यांचं, अगदीच बरोबर आहे की 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण हे मातृभाषेतच दिलं गेलं पाहिजे. त्याचं हे विधान आहे त्यांचं. माझे मगाशी जे विधान होतं त्याला पुष्टी करणारच आहे. कसं सांगतो की तुम्ही जर हे 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेतनं स्ट्रॉंग केलं तर तो मातृभाषेमध्ये, मराठीमध्ये स्ट्रॉंग होईल. मग तो 5वी नंतर तुम्ही मग हिंदी लादा, त्याच्यावर संस्कृत लादा, इंग्रजी लादा, नाही तर आणखी कुठलीही भाषा लादा, हरकत नाही ना. तो कॅपेबल होईल ना, कारण त्याचं मराठी स्ट्रॉंग असेल. आता दुसरी गंमत काय होणार आहे पहा, या अनुषंगाने मला एक पटकन आठवलं उदाहरण. मराठी आणि हिंदी तो जर बरोबरीनं पहिलीपासून शिकायला लागला, होणार काय? मराठी आणि हिंदी मधले काही शब्द असे गमतीशीर आहेत. म्हणजे शिक्षा हिंदीमध्ये
आणि मराठीमध्ये या दोन्हीमध्ये हा शब्द आहे, पण दोन्हीकडे त्याचे अर्थ वेगळे आहेत. हिंदीमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण आणि मराठीमध्ये शिक्षा म्हणजे दंड. दंड, बरोबर. मग त्यांनी पहिलीपासून कन्फ्युजन मध्ये जगायचं का? तुम्ही त्याचं तारतम्य कसं अजूनही इंग्रजीमधले किंवा मराठीमधले, इंग्रजी सोडूनच द्या, मी इंग्रजीशी बोलतच नाही, मराठीतल्या अनेक शब्दांचे अर्थ आपण ग्रॅज्युएशन झालेल्या अनेक मुलांना किंवा अनेक नामवंत मंडळींना सुद्धा माहीत नसतात. बरोबर. चुकीचे शब्द अनेक ठिकाणी वापरले जातात, त्यांचे व्यवस्थित अर्थ माहीत नसतात. त्यामुळे ताराभवाळकरांचं विधान अतिशय रास्त, त्यात काही गैर नाहीच आहे, त्या नामवंत विदुषीच आहेत, त्यांना पण विधान अगदीच रास्त, कारण पहिली ते चौथी तुम्ही स्ट्रॉंग झालात तर सगळीच आव्हानं पेलता येतात. बरोबर. या शैक्षणिक धोरणाचा कुठेतरी राजकारणासाठी उपयोग होतोय का आडमार्गाने? मला आत्ता वरकरणी किंवा सकृत दर्शनी तसं दिसत नाही, कारण एखादी भाषा पहिलीपासून लादल्यामुळं त्याचा राजकारणाला फार उपयोग होईल असं मला वाटत नाही. छुपा अजेंडा असला तर माहित नाही, बट साधारणपणे असं सकृत दर्शनी तर तसं दिसत नाही, कारण एखादी भाषा लादल्यामुळं काय असा राजकारणाला फायदा होऊ शकतो? मग हिंदी भाषिक समजा असा आता गृहीत धरलो आपण, एक क्षणभर आपण गृहीत धरलं, पहिलीपासून हिंदी भाषा लागू केली, कोणी विरोध नाही केला, अजेंडा आला, राबवलं, आणि 10 वर्षानंतर सगळेच्या सगळी मुलं फ्लुएंटली हिंदी बोलायला लागली असं, किंवा 5 वर्षात झालं असं, तरी त्यांनी फारसा राजकारणाला काय फरक पडणार आहे? माणसाची आयडियोलॉजी ती हेच असते, मला तुम्हाला मतदान करायचं की नाही करायचं हे मी ठरवू शकतो. उलट कदाचित हिंदीमुळे अधिक वाचन त्याचं वाढेल, जे मराठी मध्ये फक्त वाचतोय तो माणूस तो हिंदी. त्यामुळे मगाशी यात गंमत परत अशी आहे, हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदी भाषा शिकाच. म्हणजे समजा तुम्ही पालक असाल, जे कोणी पालक असतील त्यांना इच्छेने स्वइच्छेने जर हिंदी शिकवायची असेल, डेफिनेटली शिकू द्या. तुम्ही घरी शिकवा, त्याला बोलायला शिकवा, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे ते मान्य, पण म्हणून ती शाळेमध्ये सक्ती नको, कारण शाळेमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत शिकवण्यासारख्या, शिक्षकांपुढे बरेच चॅलेंजेस आहेत. मराठी त्याला चांगलं शिकू द्या पहिल्यांदा, जे तारा भवाळकर म्हणतायत की मराठी पहिल्यांदा चांगलं 4थी पर्यंत पूर्ण स्ट्रॉंग होऊ द्या त्याला पूर्ण. म्हणजे आपण संवाद साधतोय तरी आपण अनेक इंग्रजी शब्द वापरतो यात, ते इतकं आपल्या कुठल्याही भाषेला त्यामुळे विरोध नसावा. म्हणजे मी मराठीचाच आग्रही असंही नाही म्हणणार, फक्त मराठी असंही नाही. तेच विचारायचं होतं मला की हिंदी भाषेला विरोध हा मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. तर मी मगाशी 3 वर्ग केले, 3 विरोध करणाऱ्यांचे, तर त्याच्यामध्ये मराठी अस्मिता म्हणून विरोध करणारा मला फार बोटावर मोजणे इतकी लोक दिसतात. कारण ती अस्मिता आपण ठीक आहे म्हणतो, म्हणजे चॅनलवर बोलण्यासारखी किंवा काही लोक आंदोलन करण्यापुरती, किंवा मला कोणाला आता थेट हे नाही करायचं, परंतु तशा पद्धतीनं असणं हरकत नाही. त्यांची तिडीक आपण समजून घेतली पाहिजे, त्यांची तळमळ आपण समजून घेतली पाहिजे. जी काही माणसं आहेत जी काम करतायत मराठीच्या अस्मितेसाठी, त्या माणसांची तळमळ काय आहे की तुम्ही बाबा पहिली मराठी स्ट्रॉंग करा ना. बरोबर. त्यात चूक काय आहे त्यांचं? ते बरोबरच आहे. मग मराठी अस्मिता असावी का नसावी? असावी ना. आणि ती अस्मिता यासाठी असावी, त्या अस्मितेपाठी मग दुस्वास नाहीये दुसऱ्या भाषांचा, इंग्रजी नको हिंदी नको हा दुस्वास नाही, किंवा तो नसावा. पण मराठी अस्मिता असावी तर तिच्या तळमळीपोटी असावी की त्यातले सगळे शब्द, त्यातले सगळे आयाम, त्या भाषेचं सौंदर्य. मराठी इतकी सुंदर आहे, तुम्ही अस्खलितपणे फक्त 10 मिनिटं मराठी बोलत राहिलात तरी ते इतकं सुंदर वाटतं, ऐकायला सुद्धा सुंदर वाटतं, बोलायलाही सुंदर वाटतं. ते प्रभुत्व यावं, ही ती मराठी अस्मिता करणाऱ्या, जी मराठी अस्मितेसाठी लढणारी माणसं आहेत त्यांची ती तळमळ आहे. बाकी त्या पाठीमागे काही हे असं मला वाटत नाही, आणि ते असलं पाहिजे, ते असलं पाहिजे ना. भाषा म्हणून अभिमान असावा एकत्र असावा, पण म्हणून भाषेमागे जो अभिमान आहे त्याच्या पाठीमागा दुस्वास पण नसावा किंवा नाहीये. पण वरकरणी तर तसं दिसत नाही. बरं, किती महत्वाचं आहे आपली मातृभाषा जपणं? किती महत्वाचं? मातृभाषा जपणं गरजेचं आहे, भाषा जपणं गरजेचं आहे. मी मातृभाषा परत त्यात आणखी हे करीन, कुठली भाषा टिकली पाहिजे. कारण मी मगाशी सहज एक वाक्य बोलून गेलो की भाषा टिकली तर त्यातली संस्कृती टिकते, त्यातल्या परंपरा टिकतात, त्यातली मूल्य टिकतात. आणि ही प्रत्येक भाषेगणिक, कारण अलीकडं अजूनही आपण इतक्या कॉर्पोरेट जगामध्ये किंवा 21व्या शतकामध्ये खूप पुढेच गेलोय, तरी सुद्धा आपण जात पंथ धर्म, हा देश तो ते राज्य, त्या राज्याची ती भाषा, त्या देशाची ती भाषा, असं करत बसलोय. खरं तर ते अपेक्षित नाही, गरजेचं नाही. कारण भाषा जिथं असते ती भाषेचा, आता हे खूप वेगळा पॉडकास्टचा किंवा वेगळ्या मुलाखतीचा विषय होईल, भाषेचा उगम आणि भाषेचं ते सौंदर्य, या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण मी एकदा सांगतो
की प्रत्येक भाषेमागे एक सौंदर्य आहे, प्रत्येक भाषेची एक संस्कृती आहे. एका संस्कृतीतनं ती भाषा उदयास आली. तू मगाशी सहज बोलताना एक म्हणाली की प्रमाण भाषा. महाराष्ट्रात किती भाषा आहेत माहिती आहेत? म्हणजे मराठीच्यात किती उपभाषा आहेत, किती एक प्रमाण भाषा आपण मानतो, जी आपण बोलतो आहोत आता किंवा पुस्तकात वाचतो आहोत आता, किंवा जी एक प्रमाण ठरवली आहे बाबा ती ठीक आहे, हरकत नाही. पण अनेक महाराष्ट्रामध्ये प्रांत वाईज असं म्हणतात की काही अंतरानंतर भाषा बदलत जाते, त्यातला लहेजा बदलतो, त्या भाषेचं सौंदर्य बदलतं. मग ते का बदलतं? त्या माणसांच्या राहणीमानावरती, त्या माणसांच्या संस्कृतीवरती, त्या माणसांच्या एकूण सगळ्या वहिवाटीवरती ते ठरलेलं असतं. तिथल्या प्रांतावरती ती ठरलेली असते भाषा. म्हणून ती भाषा चुकीची आहे का? म्हणून ती भाषा शिकायची नाही का? मग तर मी म्हणेल हिंदीपेक्षा ना महाराष्ट्रातल्या सगळ्या भाषा पहिलीपासून शिकण्याची सक्ती करा. बरोबर. अशी जर मागणी माझ्यासारख्या एखाद्या सामान्य माणसाने केली तर त्यात गैर काही नाही असं मला वाटतं. कारण मला वऱ्हाडी पण आली पाहिजे, मला कोकणी पण आली पाहिजे, मला मालवणी पण आली पाहिजे, मला विदर्भातली पण भाषा आली पाहिजे. बरोबर. सगळ्याच भाषा मला आल्या पाहिजेत आणि त्या भाषांमध्ये सौंदर्य आहे. त्या भाषा ऐकायला पहा, मालवणी किती सुंदर, विदर्भाची ती काबेन हे असं ते आपल्याला माहित नाही, पण त्या प्रत्येक भाषेमध्ये एक सौंदर्य आहे. मग त्या भाषा का शिकू नये? आपण जर महाराष्ट्रात राहणार असू, मराठी प्रमाण भाषेबरोबर त्या शिकल्या पाहिजेत. मग त्याची सक्ती केली तर मला वाटतं फारसं वावगं होणार नाही. पण सक्ती मुळातच कुणाचीच करू नये या लाईनवर मी ठाम आहे. कशाचीच करू नये, भाषेचीच नव्हे कशाचीच. कुणावर सक्ती लादली की त्यात तांत्रिकता येते, त्यात कृत्रिमता येते. तुम्ही जितकं ऐच्छिक कराल तितकं ते सुंदर आणि तितकं ते प्रभावित होणारं असतं, प्रवाहित होत असतं. तुम्ही एखाद्या नदीचा प्रवाह आहे पहा. मी एक छोटं उदाहरण देतो. नदीला आपण आता अलीकडच्या काळामध्ये खूप असे भिंती वगैरे बांधून स्ट्रेट अशीच वाहतू आता असं करतो, पण ती ज्यावेळेला बंड करून उठते, अनेक ठिकाणी उदाहरणं आहेत, ती ज्यावेळेला रौद्र रूप धारण करते त्यावेळेला त्या तुम्ही बांधलेल्या भिंती सगळ्या तोडून टाकते कुठूनही. कारण तिचं ते मूळ स्वभाव आहे, कसंही वाहणं. जिथं तुम्ही आखून दिलेल्या चाकोरीत नाही मी वाहणार. तुम्ही एकदा सक्ती केली की संपलं. सक्ती केली की त्यात गडबड होते, साचले पण येतं. सक्ती करू नका. सरकारच्या सक्तीच्या धोरणाबाबत पालकांची भूमिका काय असली पाहिजे? खूप महत्वाचा घटक बद्दल प्रश्न विचारलाय, खूप बरोबर. या सगळ्या मुळाशी म्हणजे जिथे विद्यार्थी येतो, जिथं मुलं येतात तिथं पालक असले पाहिजेत, शिक्षक असले पाहिजेत. या दोन घटकांचा या धोरणामध्ये विचार केला गेलाय. यापूर्वीचे कुठलाही निर्णय घेताना काही ठराविक तज्ज्ञांचा विचार घ्यायला हरकत नाही. तज्ज्ञांशी सल्लामसलत करीत असेलही सरकार, मी त्याबद्दल म्हणणार नाही, परंतु तुम्ही थेट पालकांशी संवाद साधला पाहिजे. असा काही सर्वे केला आहे का तुम्ही की महाराष्ट्रातले एवढे पालक आहेत आणि त्यातले मग 80% पालक या हिंदी सक्तीला तयार आहेत किंवा हिंदी भाषा लागू करावा अशी सहमत आहे? हरकत नाही. काही शिक्षकांशी बोललात का तुम्ही? किंवा शिक्षण तज्ज्ञांचं जर मत असेल, काही शिक्षण तज्ज्ञ कोण, कुठल्या शिक्षण तज्ज्ञांनी या धोरणाला हे केलं की हे लागू करणं हरकत नाही, मुलांचं तुम्ही ग्रास्पिंग पॉवर चांगली, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. परंतु हे दोन घटक सातत्यानं का आपण दुर्लक्षित करतो? काय होतंय, मुलांशी 24 तास असतात दिवसातले, त्या 24 तासातले 16 तास आई वडिलांबरोबर असतं मूल आणि उरलेले 8 तास शिक्षकांबरोबर असतं. मग ही 3 माणसं, एक शिक्षक आणि 2 पालक, हे 3 घटकच घडवतात ना मुलांना. आणि मग त्यांनाच तो आपण दुर्लक्षित करतो. आणि मग सगळी धोरणं कोण बनवतं? सरकार, शिक्षण तज्ज्ञ आणि काही मतं मांडणारी आपल्यासारखी मंडळी सगळी. आपण बोलत राहतो, विरोध करणारे आंदोलन करत राहतात. मूळ जो घटक आहे, जो मुलाच्या जडणघडणीशी, मानसिकतेशी, शारीरिकतेशी जो एकदम जवळ जोडला गेलेला आहे, त्याच्याकडेच दुर्लक्ष आहे. पालकांना कोणी विचारात घेत नाही. ही सक्ती, ही आली शिक्षण प्रणाली, हे धोरण आलं, ते धोरण आलं, GR निघतो, खाडकन सुरू होतं ते. बरोबर. ना पालकांचा विचार करत, ना मुलांचा विचार होत, ना शिक्षकांचाही. शिक्षक मग खाजगीमध्ये बोलताना कुरकुर करतात, आता हे नवीन आलं आम्हाला. मराठी शिकवलं नीट जात नाही. मराठी शिकवण्यासाठी असंख्य मर्यादा आहेत, असंख्य अडचणी आहेत. शिक्षकांपुढेही असतील, पालकांपुढेही असतील. कारण बदलत्या काळामध्ये बदलती आव्हानं खूप आहेत. तर त्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत. तीच पार पाडता नाकी नऊ येत आहेत. तर तुम्ही नवीन कुठलंही धोरण आणायला हरकत नाही, बदल करायला पाहिजे. व्यावहारिक शिक्षण प्रणाली आणा ना. मगाशी जे मी म्हणालो की त्याला सक्ती करायला हरकत नाही, परंतु कुठल्या गोष्टी त्याला नित्य उपयोगाच्या आहेत ते शिकवतोय का आपण? आपण मोबाईल, आत्ता इतका मोबाईलचा, म्हणजे लहान मूल सुद्धा असतं, त्याला गप्प करण्यासाठी आईवडील हातामध्ये मोबाईल देतात आणि ते मग गप्प बसतं, रडत नाही.
या असंख्य चॅलेंजेसवरती काही मार्ग काढणार आहोत का आपण त्याला बाकी काही शिक्षण देणार आहोत का? ते नाही. मग त्याबाबत पालकांची काही भूमिका विचारात घेतली जाणार आहे की नाही? नाही. मला तर असं वाटतं, म्हणजे तू प्रश्न विचारला तो, की पालकांनाही हेच वाटत असावं की आधी मराठी घट्ट होऊ द्या, किंवा ज्या भाषेत तो शिकतोय, भले एखादी इंग्लिश मीडियममध्ये शिकणारे असतील तर इंग्लिश चांगलं पक्का होऊ द्या, आणि इंग्लिश बरोबर त्याला मराठी चांगलं येऊ द्या, कारण त्याला महाराष्ट्रात राहायचंय, भारतात राहायचंय, आणि त्याचे आई वडील मराठी आहेत. भले तो कालांतराने परदेशात स्थायिक झाला तरी देखील त्याला आई वडिलांशी मराठीत बोलता आलं पाहिजे ना. त्याचे नातेवाईक मराठी आहेत, त्याच्या नातेवाईकांशी मराठीत बोलता आलं पाहिजे. सगळ्याच नातेवाईकांनी इंग्रजीत येत असेल का? नाही. मग त्याची संवादाची भाषा दुसरी का होईना मराठी असली पाहिजे. बरोबर. त्यामुळे या दोन गरजेच्या आत्ता भाषा आहेत. हिंदीची तशी गरज आहे का? नाही. आणि मी मगाशी सांगितलं तसं कालांतराने तो हिंदी शिकणारच आहे. कारण आपण किराणा दुकान मगाशी बोललो तसं की कुठेही गेलो तरी हिंदी तर सुरू होतो. हिंदी सक्ती करण्याची, हिंदी स्वतंत्रपणे शिकवण्याची गरज आत्ता तरी आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे पालकांची भूमिका तीच असली पाहिजे की आधी मराठी स्ट्रॉंग करू द्या. पालकांची भूमिका तीच असावी. पालकांना विचारतच घेत नाही हो कोणी. पालकांची भूमिका कितीही असू लाख, पालकांना विचारतच घेत नाही कोणी, शिक्षकांनाही विचारात घेत नाही कोणी. आणि शिक्षकांची कमतरता असल्यावर ऑनलाईन शिक्षण द्या असं म्हणण्यात आलंय. तर एकीकडे मुलांचा स्क्रीन टाइम वाढतोय, दुसरीकडे तुम्ही म्हणताय ऑनलाईन शिक्षण द्या, तर हे मुलांसाठी कितपत योग्य आहे? ऑनलाईनचं ट्रेंड कोरोना काळामध्ये आला. ऑनलाईन शिक्षण देणं चांगलं वाईट याच्यात पडणं जरा नंतर जातो मी, परंतु तो ट्रेंड तेव्हापासून आला आणि त्यावेळेला ती गरज होती की ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणं. शाळा भरत नव्हत्या आणि मुलांना या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना ती सवय लागली आणि शिक्षकांनाही ती सवय लागली. आता तुमचे होमवर्क सुद्धा मुलांना मोबाईलवरती पाठवले जातात, व्हॉट्सअपवर पाठवले जातात. पूर्वी पद्धत काय होती? कोरोनाच्या पूर्वी काळापर्यंत ते भिंतीवरती फळ्यावरती लिहिले जायचे, शिक्षक लिहायचे आणि मुलं वहीमध्ये लिहून काढायची. सुंदर सवय होती की नाही? त्यामुळे व्हायचं काय, शिक्षकही लिहायचे फळ्यावरती आणि मुलांना लिहिण्याची प्रॅक्टिस व्हायची. जी काही भाषा असेल, भले मराठीमध्ये, मराठी 4 ओळी तर तो लिहायचा, मुलगा असो मुलगी असो, विद्यार्थी टीचर्सनी लिहून दिलंय ते लिहायचा ना. ऑनलाईनमुळे झालं काय, ते सगळंच जर ऑनलाईन तुम्ही करायला गेलात तर ते घातक होईल. त्याला लिहिण्याची प्रॅक्टिस असलीच पाहिजे. लिहिण्याची प्रॅक्टिस राहिली नाही, लिहिण्याचा सराव राहिला नाही तर तो परीक्षेत पेपर कसे लिहिणार? आणि भाषेचं तर हेच तर सौंदर्य, त्याला लिहिता आलं पाहिजे. फक्त बोलणं नाही. तुम्ही ज्यावेळेला कुठलीही भाषा शिकता कसं, तर बोलतो माणूस पहिल्यांदा, मग त्याला लिहिता येते, वाचता येते, पुढचे ते घटक आहेत. त्या जर आल्या नाही तर त्याची भाषा पक्की कशी होणार? त्या भाषेतलं प काढायचं आहे मला, क काढायचं आहे किंवा नाव काढायचं आहे, तर ते आलं पाहिजे ना. ऑनलाईनला ते प्रॅक्टिस खूप मर्यादा येतात त्या गोष्टीला. त्यामुळे त्या काळामध्ये, कोरोना काळामध्ये ती गरज होती का? तर होती. आता त्यातनं ऑनलाईन ठेवलं पाहिजे का? तर ठेवलं पाहिजे. किती प्रमाणात ठेवलं पाहिजे याचाही जरा तारतम्य बाळगलं पाहिजे, याचं संतुलन आपल्याला साधता आलं पाहिजे. किती ऑनलाईन ठेवायचं? मुलांना ऑनलाईन शिकवा, पण वर्गात ते कसं आहे, ऑनलाईन शॉपिंग करतो ना आपण, तसल्या गोष्टी आहेत. जोपर्यंत आपल्याला कपड्याला, शर्टला हात लावून पाहिल्याशिवाय, किंवा हे अलीकडं खूप त्यात सुधारणा झाली, आपण ऑनलाईन मागवलं वस्तू किंवा कपडे किंवा कुठलीही खरेदी तरी ती चांगली मिळते, ती रिटर्न करण्याची व्यवस्था असते, पण जे फिलिंग असतं शॉपिंगचं ते वेगळं असतं. तर प्रत्यक्ष शिक्षणाचं जे हे आहे, अनुभव आहे, तो खूप वेगळा आहे ना. तसं नसतं तर मग सगळ्या शाळा बंद झाल्या असत्या, घरून ऑनलाईनच राहिलं असतं. बरोबर. ते नाही शक्य. त्यामुळे त्याचं संतुलन थोडं साधलं गेलं पाहिजे. ते साधलं गेलं की पुन्हा मग हा विषय पुन्हा भाषेशीच निगडीत आहे किंवा कुठल्या तरी शिक्षणाशी निगडीत आहे. कारण ही भाषा, आपण मगाशी म्हटलो तसं, भाषा सक्ती नाहीये. ही एखादा नवीन आलेला अजेंडा किंवा नवीन आलेली गोष्ट त्या मुलावर आपण लादतोय, त्यावेळेला आपण त्या पालकांचा विचार केला पाहिजे, शिक्षकांचा विचार केला पाहिजे. आणि ही ऑनलाईन प्रणालीचा तो प्रश्न विचारला तू, तर ते ऑनलाईनला कितपत ठेवायचं? कारण घरात सुद्धा मुलं रडायला लागल्यानंतर, मगाशी म्हणालो मी तसं, मुलाला मोबाईल हातात सोपवला किंवा टीव्ही लावून दिला की संपलं. मग स्क्रीन टाइम वाढलेलाच आहे त्याचा ऑलरेडी. त्यात तुम्ही आणखी शिक्षणाचेही त्याचे तास वाढ ऑनलाईनच केले. डोळे नावाचं काहीतरी आहे ना वस्तू, ती कालांतराने काहीतरी गडबड होईल ना त्याची. आपण काही त्यातले तज्ज्ञ नाही आहोत, त्यातले तज्ज्ञ डॉक्टर्स अधिक चांगलं सांगू शकतील की किती स्क्रीन टाइममुळे डोळ्यांची काय अवस्था होईल, मानसिकतेची काय अवस्था होईल. आपण 8 तास जर कंटिन्यू लॅपटॉपवर काम करत बसलो तर नंतर आपले डोळे काय हे देतात, आणि डोळेच नव्हे, थेट मेंदूशी संबंधित आहे ना ते. बरोबर. याचा विचार कोण करणार आहे कधी?
धोरणं आखताना किंवा एखादी गोष्ट लादताना किंवा एखादी गोष्ट अंमलबजावणी करा, या सगळ्या बॅकग्राऊंडला असलेल्या गोष्टींचा अभ्यास केला गेला पाहिजे. तर कुठली तरी प्रणाली लाभताना, तर कुठलं तरी धोरण राबवताना त्यात येईल. त्यामुळे सरसकट विरोध आहे का, तर विरोध नाहीये. मग अशी आपण 3 वर्ग पाहिले, 3 वर्गातली लोक पाहिली, विरोध करणारी कॅटेगरीज पाहिल्या, त्या पद्धतीने तो विरोध होतोय आणि तो गैर आहे असं मला वाटत नाही. त्यामुळं आपण त्याच लाईनवर ठाम आहोत की मराठी भाषा पहिल्यांदा सुदृढ करा. त्यासाठी काय धोरण आखली तुम्ही ते सांगा जरा एकदा जनतेला. मराठी सुदृढ करण्यासाठी, मराठी चांगली पक्की करण्यासाठी काय करतोय आपण? काहीच करत नाही आहोत. तमिळनाडूने सुद्धा या त्रिभाषा सूत्राला विरोध केलाय, तर ते त्यांच्या अस्मिता, भाषेची अस्मिता कुठेतरी जपताना दिसत आहेत. तर आपण कुठेतरी मागं पडतोय का या बाबतीत? एक्झॅक्टली. आता भाषेची अस्मिता हा परंतु तमिळनाडूने विरोध केला, आणखी काही राज्यही पुढे येतील विरोध करायला. पुन्हा तेच आहे, विरोध करणं हे अपेक्षित नाही. विरोध कशाला करतोय हे पडताळून पाहायला पाहिजे त्याच्या पाठीमागे. त्यांची भूमिका, दक्षिणेकडची सगळी राज्य आहेत ना, ती एकतर त्यांची मातृभाषा आणि इंग्रजी या दोनच गोष्टी. तिकडे हिंदी, आपण पर्यटनाला जरी गेलो, तुम्ही हिंदीत एखाद्या टॅक्सी ड्रायव्हरशी बोलायला लागलं, त्याला हिंदी येत नाही, त्याला तिथली लोकल भाषा येते, स्थानिक भाषा येते आणि इंग्रजी येते. या दोनच भाषा येतात. आणखी जागतिक स्तरावरचं तुम्हाला सांगतो मी, काही देश असे आहेत, काही देशातली लोक अशी आहेत, म्हणजे कोरिया असेल, चीन, ती माणसं जगभरात कुठेही गेली तर त्यांच्या भाषेत बोलतात. ते दुभाषा बरोबर नेतात, ट्रान्सलेटर बरोबर नेतात, परंतु इंग्रजी बोलत नाही. अट्टहासाने या गोष्टी पाळतात. ही झाली अस्मिता. ते करायला हरकत काही किंवा हे का, तर काहीच नाही, चूक काहीच नाहीये. तुमच्या भाषेप्रती अभिमान असला पाहिजे. तुमच्या भाषेचं प्रगती किंवा तुमची भाषा टिकून राहण्यासाठी तुम्हाला किती तळमळ आहे हे असलंच पाहिजे. आणि त्या याच्यातनं तमिळनाडू किंवा दक्षिणेकडची राज्य विरोध करत असतील तर त्या गैर नाहीये. आपला विरोध या 3 घटकामधले. आपण कुठल्या गोष्टीला विरोध करणं, आपण हिंदीला विरोध करायचं तसं कारण नाही, हिंदीला विरोध नाही. पण माझं व्यक्तिशः मत आहे, तुम्ही हिंदी आणा, आणखी 10 भाषा आणा उद्या, तो मुद्दा नाहीये. मुद्दा आपण मराठी पहिल्यांदा सक्षम करतो आहोत का. अस्मिता, भाषा अस्मिता म्हणून नव्हे, तर आपल्याला आलं पाहिजे ना ती मराठी. माझं मूल समजा उद्या परदेशामध्ये गेलं, त्याला इंग्रजी येतेच आहे, पण ते गावी आलं किंवा तिकडून बोललं लॅपटॉपवर किंवा ऑन स्क्रीन, तर माझ्या नातेवाईकांशी ते मराठीत बोलेल ना, का हिंदीत बोलेल? हिंदीत गरज आहे. गरज कसली आहे हे जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत मग हे सक्ती, अजेंडे मध्ये मग अशी म्हणले, मग राजकीय मला अजून दिसलं नाही आणि त्याचा काही फायदा होणारही नाही. पण कदाचित ह्या सगळ्या गोष्टी मग निरर्थक ठरतील. मराठी जपली पाहिजे किंवा समृद्ध झाली पाहिजे हे आपण मगापासून बोलतोय, तर नेमकं काय केलं पाहिजे मराठी जपण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी? फारच सुंदर प्रश्न आहे. हेच बऱ्याच जणांना उमगलेलं नाही अजून. त्यामुळं मग जे सो कॉल्ड काही मंडळी फक्त मराठी तसंही असू नये. त्याचं कारण असं की मराठी करायला हरकत नाही. मराठी भाषा आपला अभिमान आहे, आपली मातृभाषा आहे. आपल्या मातृभाषा म्हणजे काय? आपली आई जी आपल्याला भाषा शिकवते सगळ्यात पहिल्यांदा ती भाषा म्हणजे मातृभाषा. इतकं साधी सरळ व्याख्या आपण बाकी पुस्तकी भाषेत व्याख्यात जायला नको. तर ती भाषा मला चांगली यायला पाहिजे ना. मला जेवढी आई समजते तेवढी माझ्या आईची भाषा समजली पाहिजे. बरोबर आहे ना. मी आई कोणाला समजून सांगायची गरज लागत नाही की जगातल्या कुठल्याही माणसाला आई जगात सगळ्यात जास्त काय समजत असेल तर ती आई समजते, मग बाप समजतो, मग जग समजतं. त्यामुळं आई जी भाषा शिकवते ती मला चांगली समजलीच पाहिजे. म्हणून आपण ते समजून घ्यायला पाहिजे की मातृभाषा, आईची जी भाषा आहे, आपण जी अवगत करतोय भाषा सगळ्यात पहिल्यापासून, तिच्यासाठी काय केलं पाहिजे तर हे अनेकांना सापडलेलं नाही अजून. फक्त पुस्तकं वाचणं म्हणजे मराठी समृद्ध करणं का? फक्त शब्दसंग्रह वाढवणं म्हणजे मराठी समृद्ध करणं का? किंवा फक्त मराठीतनं मी फाड बोलत गेलो, एखादा कोर्स केला आणि आली म्हणजे मराठी समृद्ध करणं का? तर तसं नाही. मराठी भाषा कधी समृद्ध येईल असं माझं वैयक्तिक प्रांजळ मत आहे, तर तुम्ही अधिकाधिक गोष्टी मराठीत करायला पाहिजे, मराठीत विचार केला पाहिजे. कारण आपल्याला इंग्रजी शिकवताना पहा, अनेक इंग्रजी कोचिंग क्लासेसची मंडळी सांगतात की तुम्ही इंग्रजी शिकणं म्हणजे काय, तर इंग्रजीतून विचार केला पाहिजे, मराठीतून विचार केला पाहिजे हेच विसरून गेलोय. पण त्याच्या पुढे आपण मराठीतून विचारच करणं सोडून दिलंय. मराठीतून ज्यावेळेला विचार करणं सुरू करू आपण, त्यावेळेला त्या मराठी भाषेचं सौंदर्य आपल्याला कळेल. मग काय करायला पाहिजे, मी फक्त हे शब्दात नाही सांगत आहे की नुसतं, तर काय करायला पाहिजे तर तुम्ही मराठी अधिकाधिक वाचलं पाहिजे, त्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायला पाहिजे. आपण एखादी कादंबरी वाचतो, समजा उदाहरणार्थ मृत्युंजय वाचलं, तर मृत्युंजय वाचताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत
फार भारी कादंबरी होती बाबा, एवढंच म्हणतो. त्यातले निम्मे शब्द आपल्याला कळलेले नसतात. आता ती कुठल्या वेगळ्या शब्दात आहे का, वेगळ्या भाषेत आहे का ती कादंबरी, इंग्रजी आहे का त्यात शब्द, का हिंदी आहेत की डिक्शनरी घेऊन बसायचे, नाही, आपलीच मराठी आहे. त्यात अनेक शब्द असे गवाक्ष आहे किंवा खूप, मी आता त्याचं हे नाही करत, कादंबरीबद्दल नाही बोलत, सांगतोय उदाहरणार्थ की आपण ते घेऊन बसतोय का, नाही मी या शब्दाचा अर्थ काय ते विचारतोय का कुणाला तज्ज्ञाला. हे जोपर्यंत एकच पान वाचा, त्या पानामध्ये जसं आपण इंग्रजी शिकताना एखादा पॅरा वाचला आणि शब्द अडखळला इंग्रजीचा, त्यावेळेला आपण काय घेऊन बसतो, डिक्शनरी घेऊन बसतो किंवा आपल्या शिक्षकांना विचारतो किंवा एखाद्या तज्ज्ञाला विचारतो. मराठीत करतो का ते असं? माझ्या तर पाहण्यात गेल्या काही वर्षात असं नाहीच. उलट मराठी शब्द वापरणं म्हणजे लाज वाटण्यासारखं कमीपणाचं लक्षण समजलं जातं की अरे हे काय मराठी शब्द वापरले, तिथे इंग्रजी शब्द वापरला पाहिजे. हा, बऱ्याचशा मराठी किंवा इंग्रजी शब्दांना प्रतिशब्दही माहित नाहीत आपल्याला मराठीमधले. मग हे सुरू केलं पाहिजे आपण इथून, आणि हे सुरू करा ना पहिलीपासून, किंवा घरी सुरू करा, पालकांची ही जबाबदारी आहे, घरी सुरू करा. हे तू एक पॅरा किंवा एक हा परिच्छेद, पॅरा पहा इतकं तोंड वळणी पडले ते इंग्रजी, पॅराच म्हणतो आपण, परिच्छेद, हा एक परिच्छेद किंवा हे एक पान, हे तू वाच, याच्यात अडखळणारे मराठी शब्द मला विचार. असं किती पालक सांगतात, किती शिक्षक सांगतात, ते सुरू केलंय. मग ही सक्ती लादा ना, ही सक्ती लादायला हरकत नाही काही, त्याच्यावर मार्क ठेवा, त्याच्यावर गुणदान पद्धती ठेवा. हे माझं आपलं वैयक्तिक मत आहे. ते करणं न करणं अर्थात एक तटस्थ समाजातला घटक म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी मांडतोय की या गोष्टी करायला पाहिजे मराठी समृद्ध करण्यासाठी. मग हे झालं, तो जर तुमचा 1ली ते 4थी पर्यंतचा शब्द अत्यंत अपरिहार्य या शब्दाचा अर्थ अनेकांना माहित नाही अजूनही. टिप्पणी कसं लिहायचं, पला प लिहायचंय का न ला लिहायचं आहे हे अनेकांना माहित नसतं. मग हे जर तुमचं 1ली ते 4थी मध्ये पक्क झालं तर अडचणच येणार नाही ना. मग तुम्ही 5वी पासून हिंदी शिका, संस्कृत शिका, उर्दू शिका, जपान शिका, जर्मनी शिका, काही कुठलीही भाषा शिका, हो अडचणच नाही. मराठी समृद्ध करा आधी, मराठीतले शब्द अधिकाधिक शब्द अधिकाधिक. बरं, आता मराठीला नवीन शब्द देणं ही फार पुढची प्रोसेस आहे, फार पुढची प्रक्रिया आहे, त्यात नको जायला आपण. पण या 2-3 टप्प्यावरती मग मराठीसाठीचे काही कार्यक्रम आयोजित करूयात आपण. मराठीमध्येच फक्त बोलायचं असे काही छान उपक्रम राबवता येईल की काही नाही, मित्रमंडळी जमलेत, 5-6 मित्रमंडळी जमलेत आणि त्यांनी काही नाही, एक तशा भेंड्या लावूयात आपण ना, गाण्याच्या भेंड्या जशा लावतो तशा, की नाही 5 मिनिटं अस्खलित मराठीच बोलायचं आणि दुसऱ्यांनी चुका काढायची की नाही हा इंग्रजी शब्द, हा हिंदी शब्द होता. अर्थात मी समजा, आता आपण समजा दोघांमध्ये भेंडे लावले आणि तू बोलायला सुरुवात केली आणि मी समजा म्हटलं की नाही हा हिंदी शब्द आहे, तर हा हिंदी शब्द आहे हे सांगण्याचं धाडस माझ्यात कधी येईल, मला ते माहिती असलं पाहिजे आधी, म्हणजे मला ते परिपूर्ण झालं पाहिजे आधी. तर या सगळ्या उपक्रमांमधून, अशा उपक्रमांमधून मराठी समृद्ध होत जाईल, मराठी फुलत जाईल. हे छोटे छोटे उपक्रम आहेत, हे खूप म्हणजे खूप मूलभूत गोष्टी आहेत. या गोष्टी झाल्या तरच मराठी समृद्ध होईल. आणि हे करण्यासाठी मला वाटतं आग्रही सर्वांनी असलं पाहिजे, पालकांनी, शिक्षकांनी, शिक्षण तज्ज्ञांनी आणि आपल्या राज्यकर्त्यांनी सुद्धा. राज्यकर्ते, मी म्हणणार नाही की राज्यकर्ते चुकीचाच निर्णय घेतात, राज्यकर्ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतात. काही अजेंडे, काही गोष्टी कराव्याही लागतात. म्हणजे अनेकदा असं असतात, कटू निर्णय असतात की जे लादावे पण लागतात, काही सक्ती करावी पण लागते, पण ते कुठले हे ठरवता आलं पाहिजे किंवा ते पटवून पण देता आलं पाहिजे. आता हे धोरण मागे घेतलंय असंच काही दिवसांपूर्वी आपण ऐकतोय, त्यातनं मग ते 20 विद्यार्थ्यांचं वगैरे या सगळ्या गोष्टी. मग हे कधी होतं की ज्याच्या पाठीमागं काही तार्किक पायाभूत गोष्टी नसतात, काही आपल्याला सांगण्यासारखं नसतं की हे का निर्णय आणतोय आपण, हे का लादतोय, त्यावेळेला मग अशी गडबड उडते. आणि मग ही जी प्रक्रिया आहे मराठी भाषा समृद्ध करण्याची तुझी जो मुद्दा होता, इतके उपक्रम राबवले ना तर त्यातनं आनंद मिळेल ना. हे फार गमतीजमतीच आहे. मग कल्पना करून फक्त पहा की छान असा उपक्रम, भेंड्या लागल्यात, फक्त मराठीत बोलायचं. लहान मुलांवर 3री भाषा लादण्यापेक्षा हे असे उपक्रम केल्याने अधिक समृद्ध भाषा होऊ शकते. अगदी अगदी निश्चित. मुलांना घेऊन बसा. बरं, मुलं तुम्ही म्हणता ना ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे, त्यांची आकलन क्षमता चांगली आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला मुलांना घेऊन बसा, मुलांना आवडेल हे. नक्कीच. मी काही प्रयोग केलेत लहान मुलांसोबत, काही अनेक, की त्यांच्याबरोबर बसलं, त्यांच्याबरोबर बोललं, त्यांना काही गोष्टी सांगितल्या, मराठीमध्ये सांगितल्या व्यवस्थित. आपण बोलताना पूर्ण मराठीमध्ये बोललो तर अनेकदा लहान मुलांना शब्द समजत नाहीत, मग ते विचारतात, लहान मुलं विचारतात
की या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे काय, हम्म. हे जेव्हापर्यंत आपण घेऊन बसत नाही आहोत, हे असे उपक्रम सुरू करायला हरकत नाहीत ना पहिलीपासून. बरोबर बरोबर. ते सुरू केले तर ती मराठी भाषा प्रचंड, मगाशी तारा भवाळकरांचं आपण छान नाव घेतलं, तर हम्म. पहिली ते चौथी जरी हा पाया अत्यंत भक्कम झाला मराठीचा, तर मी मराठी कधी विसरणारच नाही. आणि एक भाषा पक्की झाली की बाकी भाषांचा डोलारा सहज सांभाळता येईल. इंग्रजीचं व्याकरण शिकण्याआधी मराठीचं तर पक्क मराठीचं झालं पाहिजे. व्याकरण आपण सतत शिकण्याचीच प्रक्रिया आहे ती, हम्म. कुठलीही भाषा. तर ती शिकण्याच्या प्रक्रियेसाठी आपण काय करतोय, आपण किती योगदान देतोय, आपण किती वेळा मराठी वाचतोय, किती वेळा मराठी पॉडकास्ट किती वेळा पाहतोय. हम्म. आता अलीकडच्या जनरेशनला आपण सांगूया, वाचणं सोडून द्या बाबा, नका वाचू. हम्म. आपण युट्यूबवरती किंवा हम्म. फेसबुकवरती, इन्स्टावरती जे पॉडकास्ट पाहतो, रील्स पाहतो, शॉर्ट्स पाहतो, मराठी किती पाहतो आपण? विचार आपण करा. हिंदी पाहतो, इंग्रजी पाहतो. बरोबर. मग इथून प्रक्रिया सुरू होते ना. तुम्ही मराठी अधिकाधिक पाहिलं तर नकळत तुमचा मराठी संवर्धनाला हातभार लागेल आणि तुम्हाला नवीन नवीन शब्द कळतील. हम्म. त्या मराठीतलं ज्ञान अधिक वाढेल ना. या सगळ्या खूप गोष्टी आहेत करता येण्यासारख्या, अमर्याद गोष्टी आहेत अशा मराठीच्या संवर्धनासाठी करता येण्यासारख्या, हम्म. आणि मग या करायला पाहिजे. खूप छान सर, तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि एक उद्बोधक विचार करायला लावणारं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर.